अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमचे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजची सुरुवात करते. मंडळींनो, आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. आजचा गुरुवार अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की हा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या सप्ताह काळामधला गुरुवार आहे. जर प्रत्येक गुरुवार हा चांगलाच असतो, शुभ असतो आणि महत्त्वाचाच असतो, पण सप्ताह काळातला गुरुवार जो असतो तो त्या दिवशी खूप अतिशय उत्साह येतो स्वामींची सेवा वगैरे जे काही असेल त्या गोष्टी करण्यामध्ये, अभिषेक असेल त्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. तर मंडळींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येत्या 26 एप्रिल 2025 शनिवारी म्हणजेच परवा आपल्याला माहिती असेल की श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने सर्व दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला सुरुवात झालेली आहे मागच्या 20 एप्रिल पासून, म्हणजे मागच्या रविवारपासून. आणि त्यातल्या त्यात श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सामूहिकरित्या देखील केंद्रामध्ये भरपूर सेवेकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. कोणी कोणी स्वगृही सुद्धा करत आहे, त्यातली एक मी सुद्धा आहे. तर मंडळींनो, आज आपल्या सप्ताहाचा 5वा दिवस आहे. आज आपलं 5व्या दिवसाचं जे काही वाचन आहे ते देखील आपलं पूर्ण झालेलं असेल. सकाळी सकाळीच माझं सुद्धा झालेलं आहे पहाटेच. तर मंडळींनो, आज आपल्या केंद्रामध्ये गीताई याग असतो. तर मग त्यातल्या एकादशी सुद्धा आहे. बघा किती योगायोग आणि खूप छान दिवस आहे. जर आज नक्कीच वेळ असेल तर आपल्याला माहिती असेल की सकाळी 10:30 वाजता याग होत असतो. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ भेटेल तो थोडा लेट भेटेल, पण नक्कीच आज गीताई याग आहे. ज्यांना कोणाला शक्य असेल उद्या, तर नक्कीच सांगेल. उद्या अतिशय महत्त्वाचा आपल्या कुलदेवतांचा याग आहे. तो म्हणजेच काय, उद्या मल्हारी मार्तंड यांचा मल्हारी याग आहे आणि रुद्रयाग आहे. त्यामुळे नक्कीच उद्या जर वेळ असेल तर प्रत्येक दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्रामध्ये सकाळी सकाळी 10:30च्या आरतीनंतर या यागाला सुरुवात होते. नक्कीच याच्यामध्ये सहभाग घ्या. तर मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आपणास माहिती असेल की आता शनिवारी 26 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. तर आपल्या पुण्यतिथी घरामध्ये कशा प्रकारे साजरी करायची आहे, त्याचबरोबर ज्या कोणत्या सेवेकऱ्यांना या सप्ताह काळामध्ये कुठल्याही सेवा करायला जमलं नाही, कुठली ना कुठेतरी अडचण असेल, घरामध्ये शुभकार्य असतील, लग्न कार्य असतील, किंवा इतर काही आजारपण असेल, किंवा काही ना काहीतरी अडीअडचणी असतील की जेणेकरून त्यांना कुठल्याच सेवेमध्ये किंवा केंद्रामध्ये जाणं शक्य झालं नाही, तर नक्कीच मन नाराज करून घेऊ नका. कारण की तुम्ही 1 दिवसांच्या सुद्धा त्या दिवशी म्हणजे पुण्यतिथी दिवशी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. अतिशय साध्या सोप्या सेवा सांगणार आहे. त्या सेवा केल्याने त्या दिवशी आणि त्यांची योग्य रीतीने आपण पुण्यतिथी साजरी जर केली, नैवेद्य वगैरे दाखवून, तर नक्कीच सांगते स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांचा अखंड आशीर्वाद, अखंड कृपा तुमच्यावरती प्राप्त होऊ शकते. आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी असेल त्या सुद्धा तुमच्या मार्गी लागू शकतात त्या सेवेने. तर नक्कीच या सेवा कोणत्या करायच्या आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कशा प्रकारे साजरी करायची आहे याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे, माहिती आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, परवा शनिवार आहे. आता जेमतेम आज आपल्या सप्ताहाचा 5वा दिवस होता. उद्या 6वा आणि 7व्या दिवशी आपल्याला मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी सकाळी आपला जे काही शेवटचे अध्याय आहे ते वाचन पूर्ण करायचं असतं. त्या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं असतं, नैवेद्य सगळ्या या गोष्टी करायच्या असतात. दत्त जयंतीचं वेगळं असतं, पण पुण्यतिथीच्या 7व्या दिवशीच आपल्याला उद्यापन, आरती आणि संध्याकाळी पोथी उचलणे असेल किंवा पूजा उचलणे असेल, या सर्व गोष्टी करायच्या असतात. आता आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी कशा प्रकारे साजरी करायची आहे. आता ज्यांनी कोणी पारायणाला बसले आहेत तर नक्कीच त्या दिवशी सकाळी सकाळी तुमचं वाचन पूर्ण होऊन जाईल. पहाटे तुम्ही केंद्रामध्ये सुद्धा सकाळी 5 ते 7ची बॅच असते, तुमचं तिथे सुद्धा वाचन पूर्ण होऊन जाईल. इथे एक गोष्ट मी सांगू इच्छिते, जे कोणी केंद्रामध्ये पारायणाला बसले आहेत सामूहिकरित्यांनी, त्यांना काही सुद्धा करायची गरज नाही आहे. जसं जे घरामध्ये बसले आहेत त्यांना कसे 4 नैवेद्य काढायचे असतात, आरती वगैरे या गोष्टी असतात, तसं तुम्हाला जे केंद्रामध्ये पारायणाला बसले आहेत त्यांना त्या गोष्टी करायची गरज नाही. तुमच्या वतीने तिथे 10:30ची जी नैवेद्य आरती होती तिथे जो नैवेद्य दाखवला जातो सर्व देवी देवतांना. त्यामुळेच तुम्हाला सांगते की फक्त तुम्ही काय करायचं आहे, त्या तिथे आरतीला उपस्थित राहा. त्या दिवशी तिथे महाप्रसाद सुद्धा असतो पुण्यतिथीला केंद्रामध्ये, तो प्रसाद घ्या. सर्व काही गोष्टी झाल्यानंतर घरी या आणि घरी संध्याकाळी आल्यानंतर आपल्या घरामध्ये सुद्धा स्वामींचं अधिष्ठान आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा साधा संध्याकाळी चपाती, भाजी, वरण भात, घेवड्याची भाजी असेल तर अतिशय उत्तम. गोडाचा एखादा नैवेद्य संध्याकाळी आपण सुद्धा दाखवा. केंद्रामध्ये दाखवला असेल ठीक आहे, पण संध्याकाळी आपल्या घरामध्ये सुद्धा तो नैवेद्य दाखवा, आरती करा सामूहिक रीतीने. अशा प्रकारे तुम्ही घरी सुद्धा तो करू शकता नैवेद्य वगैरे. असं नाही की केंद्रामध्ये झालं म्हणून घरात करायचं नाही, असं नाही. तर तुम्ही घरी सुद्धा करायचं आहे. आता जे कोणी घरामध्ये बसलेले आहेत पारायणाला, त्यांचं वाचन पूर्ण झाल्यावर त्यांनी किती नैवेद्य काढायचे आहेत आणि कशा प्रकारे दाखवायचे आहे, कधी दाखवायचे आहेत, पोथी कधी उचलायची आहे, याबद्दल मी एक व्हिडिओ केलेला आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता.
पण आता आपल्याला पुण्यतिथी साजरी करायची आहे, तर नक्कीच या दिवशी आपल्याला स्वामीचा अभिषेक असेल, मंत्रस्तोत्र सर्व काही गोष्टी करणं खूप म्हणजे आपल्याला गरजेचं आहे. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकरात लवकर उठायचं आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तेवढं धूमधडाक्यात आपल्याला करायचं नाही आहे स्वामीची पुण्यतिथी साजरी. कारण की या दिवशी म्हणतात ना, की पुण्यतिथी आहे स्वामींची. त्याच्यामुळे आपल्याला साध्या पद्धतीने अतिशय यथाशक्ती ती साजरी करायची आहे घरच्या घरीच. तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, वाचन वगैरे पूर्ण करून घ्यायचं आणि नैवेद्य पण आपल्याला तयारी करून घ्यायची, नैवेद्याची पूर्ण तयारी करून घ्यायची सगळं काही. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण देवपूजा करणार असतो, आता पुण्यतिथी आहे, शनिवार सुद्धा आहे, त्यामुळे या दिवशी आपल्या घराचा जो काही प्रवेशद्वार असेल किंवा उंबरा असेल तो स्वच्छ करून घ्या. पाण्यामध्ये हळद, गोमूत्र, मीठ टाकून स्वच्छ करून घ्या. आणि त्याचबरोबर रांगोळी काढणे असेल, उंबरा पूजन असेल, हळदीचं लेपन असेल, या सुद्धा गोष्टी करायला विसरायचं नाही आहे या दिवशी. तर ते झाल्यानंतर आपण ज्यावेळेस देवपूजा करूयात, त्यावेळेस देवपूजा करताना ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती आहे त्याच्यावरती अतिशय महत्त्वाचा त्याच्यावर अभिषेक झालाच पाहिजे त्या दिवशी. तर खूप जण फक्त गुरुवारी अभिषेक करतात, काही काही जणांना वेळ असतो ते रोज करतात. मी सुद्धा रोजच करते. ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुवारी करतात काही जण. पण पुण्यतिथी आहे स्वामींची, त्यामुळे या दिवशी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झालाच पाहिजे. फोटो असेल तर कशा प्रकारे करायचं ते पण तुम्हाला पुढे सांगते मी. आता मूर्ती असेल तर आपल्याला काय करायचं, चौरंग घ्या, पाट घ्या, त्यावर पिवळं वस्त्र, लाल वस्त्र अंतरायचं आहे, धूपदीप लावून घ्यायचा आहे. स्वामींची मूर्ती तांबण्यामध्ये घ्यायची आहे. तुम्ही पंचामृताने तुम्हाला माहिती आहे दही, दूध, साखर, तूप आणि दूध या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एकत्र करायच्या असतात आणि त्याचा तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा असतो. तुम्ही त्याने सुद्धा अभिषेक करू शकता. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, 5 पळ्या साधं पाणी, 5 पळ्या पंचामृताचं, परत 5 पळ्या साधं पाणी आणि स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर तुम्हाला काही मंत्रस्तोत्र म्हणत तुम्हाला ते अभिषेक करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, तर सर्वप्रथम तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला स्वामींची एक माळ करून घ्यायची. स्वामी स्तवन म्हणायचं आहे किंवा स्वामी स्तवन अगोदर म्हणा, स्वामींची माळ त्यानंतर करा. त्यानंतर तुम्हाला अभिषेक करताना अथर्व शीर्षमचं पहिले पठण करायचं आहे. अथर्व शीर्षमचं पठण करायचं. त्यातली जी फलश्रुती आहे ती हात जोडून म्हणायची आहे. त्यावेळेस अभिषेक करायचा नाही. दुसरा त्यानंतरचा जो मंत्र आहे तो म्हणजेच काय, तुम्हाला पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे. त्यानंतर श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. श्री सूक्तमच्या वेळेस सुद्धा फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही, फक्त हात जोडायचे आहेत. आणि त्यानंतर येते ते म्हणजे पवमान सूक्तम. या दिवशी पवमान सूक्तमचा सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. नित्यसेवेची पोथी असेल बघा सगळ्यांकडे, त्याच्यामध्ये पुरुष सूक्त, श्री सूक्त, प्राकृत आणि मराठी आणि संस्कृत दोन्ही दिलेलं आहे आणि पवमान सूक्तम सुद्धा दिलेलं आहे. अथर्व शीर्षम सुद्धा आहे. त्यामुळे त्यामध्ये बघून तुम्ही गळती लावून द्या किंवा पळीने अभिषेक करा तरी सुद्धा चालेल. जोडीने करा घरामध्ये त्या दिवशी जर वेळ असेल तर, किंवा सामूहिक पद्धतीने जरी केला घरातल्या सगळ्या मंडळींनी मिळून तरी सुद्धा चालणार आहे. तर नक्कीच, आणि मी सांगेल की प्यायच्या पाण्यानेच तो अभिषेक करा जर करणार असाल तर. कारण कसं आहे, ते जर प्यायचं पाणी जे आहे ते तुम्ही अभिषेक झाल्यानंतर सर्व घरातले मंडळी प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतात. आणि उरलं तर घरामध्ये थोडं शिंपडाय सुद्धा आहे आणि उरलं तर थोडंसं तुळशीच्या झाडाला सोडून तुम्ही इतर झाडाला सुद्धा टाकू शकता ते तीर्थ. तर अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच प्यायच्या पाणी अभिषेक केला तर अतिशय उत्तम. नाही तर पंचामृतच पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे असा काही अट्टहास धरू नका. कारण की स्वामी समर्थ महाराजांना फक्त तुमची भक्ती प्रिय आहे. तुम्ही ते किती पवित्र मनाने करत आहात किंवा तुम्ही किती ते श्रद्धेने करत आहात, तळमळीने करत आहात, त्याला जास्त महत्व आहे, ना की तुमच्या कुठल्या दिखाव्याच्या गोष्टींनी किंवा पंचपक्वानांच्या गोष्टींनी. तर नक्कीच फक्त मनापासून श्रद्धेने साध्या प्यायच्या पाण्याचा जर अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. तर अभिषेक कशा प्रकारे करायचा ते तुम्हाला कळालं असेल आता. आणि हे झालं मूर्तीचं. पण आता ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी काय करायचं, तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर तिथे ती मांडणी करून घ्या. धूपदीप लावा आणि हात जोडून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामी स्तवन, स्वामींची एक माळ, अथर्व शीर्षमचं पठण करायचं. हात जोडूनच करायचं सगळं काही स्वामींच्या पुढे हात जोडून म्हणायचं. आणि अथर्व शीर्षम, पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, पवमान सूक्तमचं पठण झालं की तो हिना अत्तर आहे ना, तो हिना अत्तर घ्यायचा आणि हिना अत्तर घेऊन त्यांच्या छातीला लावायचं आहे, हातांना लावायचं आहे. मूर्तीला सुद्धा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची. वेगळ्या याच्या जागेवरती जिथे पूजा मांडणी करणार आहात किंवा गाभाऱ्यात ठेवणार आहात देवघरातच तिथे ठेवा. स्थानापन्न करायचे आहे. अष्टगंध लावायचा आहे. वस्त्र असेल तर वस्त्र त्यांना अर्पण करायचे, फुलं अर्पण करायचे आहेत. या दिवशी चाफा, पिवळी फुलं जर असतील तर नक्कीच अर्पण करा. नाही भेटली तर साधा एक फुल जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही. तर ती फुलं, वस्त्र, अष्टगंध, हिना अत्तर लावायला विसरू नका त्या दिवशी. या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला
फोटोला सुद्धा तुम्हाला जे मंत्र सुद्धा पठण झाले त्यानंतर तुम्हाला हिना पुसून घ्यायचा स्वच्छ अगोदर, आणि मग मंत्र पठण झाले की तुम्हाला अष्टगंध आणि त्यानंतर हिना अत्तर लावायचा आहे. जर फुलं असेल, हार आणला असेल तर हार तुम्हाला अर्पण करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत अभिषेकाच्या. ते झाल्यानंतर या दिवशी तुम्हाला यथाशक्ती जे पारायणला घरामध्ये बसले आहेत त्यांनी गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे. पूर्णावरणाचं केलं तर अतिशय उत्तम. जर नाही शक्य तर साधा नैवेद्य करा. त्यामध्ये घेवड्याची भाजी, बेसनाचे लाडू त्यांना आवडतात म्हणून आवर्जून असावी त्याच्यामध्ये, आणि नाहीतर मग गोडाचा इतर पदार्थ जरी केला, पिवळी मिठाई काही ठेवली तरी सुद्धा चालणार आहे. किंवा तुम्ही साधी म्हणतात ना, किंवा ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी साधी साखर जरी ठेवली ना, ज्यांना खरंच वेळेचा अभाव आहे किंवा काही इतर गोष्टी आहेत, तर नक्की सांगेल की साखर जरी ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. पण दिवसभरामध्ये तुम्हाला नक्की वेळ भेटेल, एक टाइम तरी, सकाळ नाही, दुपार नाही तर संध्याकाळ तरी, तर नक्कीच तुम्ही एक टाइम तरी नैवेद्य त्या दिवशी दाखवायचाच आहे. आणि घरामध्ये आरती सामूहिकरित्या मोठ्या आवाजात गर्जनेने झालीच पाहिजे घरामध्ये त्या दिवशी. तर अशा प्रकारे तुम्हाला जो काही अभिषेक आहे, मंत्र स्तोत्र पठण करून नैवेद्य दाखवायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याच्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर स्वामींची या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची आहे. ज्यांना कुठलीही 7 दिवस सेवा जमल्या नाहीत, आणि ज्यांना 7 दिवस जरी सेवा जमल्या असतील, गुरुचरित्र पारायण तुम्ही केलं असेल, या केला असेल, प्रहर सेवा जरी केली असेल, त्यांनी सुद्धा स्वामींची पुण्यतिथी आहे. त्यामुळे स्वामींच्या आपण कसं आहे, कारण की गुरुचरित्र पारायण आपण कुठेतरी इच्छा व्यक्त करून आपण ते केलेलं असतं. यागाला गेलो आहे तर कुठेतरी मनामध्ये इच्छा असते, किंवा प्रहर सेवा असेल कुठेतरी मनामध्ये इच्छा असते. पण त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे त्यांच्या प्रित्यर्थ, त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला, त्यांच्यासाठी त्यांनी आयुष्यामध्ये आपला खूप काही दिलेलं आहे, यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्या दिवशी श्री स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं तुम्हाला पूर्ण 1 ते 21 अध्याय पूर्ण पोथी पठण करायचे आहे. एका वेळेसच पठण करायचे आहे. ज्यांना बसता येत नाही, गुडघ्याचा त्रास आहे, काही प्रॉब्लेम आहे, त्यांनी खुर्चीवर बसून जरी खुर्चीवर आसन टाकायचं, त्याच्यावरती बसायचं, आणि हातामध्ये एखादा काहीतरी कपडा घ्या, त्याच्यावरती पोथी ठेवून ही तुम्हाला वाचन करायची आहे. नक्की सांगेल की या दिवशी दिवसभरामध्ये दुपारी 12 ते 12:30 टाइम सोडायचा, आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपायपर्यंत एकदम पण नाही, संध्याकाळपर्यंत तरी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा एक पूर्ण पाठ वाचायचाच आहे. त्या दिवशी 11 माळी जप या दिवशी झालाच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही रोज 1 माळ करता, पण या दिवशी 11 माळी जप झालाच पाहिजे. श्री स्वामी चरित्र सारामृतचं पोथीचं वाचन झालंच पाहिजे. 11 वेळेस तारक मंत्र म्हणा, 1 वेळेस म्हणा, किंवा विषम संख्येमध्ये 1, 3, 5, 7, 11 अशा विषम संख्येमध्ये तारक मंत्राचं पठण करा. त्याचबरोबर ज्यांना शक्य असेल किंवा ज्यांना गुरुचरित्र पारायणाचं थोडंफार पुण्य मिळावं असं वाटत असेल, तर त्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्र जे आहे त्याचा सुद्धा एका बैठकीमध्ये जरी पाठ केला पूर्ण, तरी सुद्धा अतिशय उत्तम असणार आहे. तर या सगळ्या सेवा तुम्हाला त्या दिवशी करायच्याच आहे न चुकता. अजून एक सांगते, या सेवा आपल्या स्वामींसाठी आहेत. या सेवा 11 माळी जप असेल किंवा इतर सेवा ज्या असतील, त्या सगळ्या सेवा आपल्या स्वामींच्या त्या दिवशी आपण स्मरणार्थ करणार आहोत त्यांच्यासाठी. पण आपली जी काही नित्यसेवा आहे ती वेगळी आहे. ती नित्यसेवा आपल्याला करायची आहे. नित्यसेवा वेगळी आणि ह्या सेवा वेगळ्या. त्याच्यामुळे एकत्र करू नका त्या सेवा, की नाही मी हे केली मग ती सेवा करायची गरज नाही. जर तुम्ही रोज नित्यसेवा करत असाल तर तसं नाही. नित्यसेवा अखंड रोज करायची असते. मग त्याच्यानंतर तुम्ही इतर दुसरे पारायण सेवा त्या करू शकता. त्याच्याला काही हे नाही. तर तुम्हाला या गोष्टी कळायला असतील की आपल्याला कशा प्रकारे या गोष्टी करायच्या आहेत, सेवा करायच्या आहेत त्या दिवशी. आणि नक्की सांगेल की ज्या सेवा सांगितल्या आहेत तुम्हाला, 11 माळी जप असेल, तारक मंत्र असेल, त्याचबरोबर आणि हो सोबत पंचमहायज्ञ देखील रोज करत चला. मी खरंच सांगते, खूप जणांना प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, नित्य सेवेच्या जोडीला पंचमहायज्ञ रोज घरामध्ये करत चला आणि बाकीच्या सगळ्या सेवा पारायण करत चला. मगच तुमची फळप्राप्तीची आहे किंवा इच्छा पूर्ण होणे असेल ते लवकरात लवकर होत असतं. तर तुम्हाला आता ह्या गोष्टी कळाल्या असतीलच. आणि अजून एक गोष्ट, या दिवशी केंद्रामध्ये महाप्रसाद सुद्धा असतो. तुम्ही महाप्रसाद सुद्धा घ्यायला जाऊ शकता. आणि या दिवशी नक्कीच आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही नक्कीच दर्शन घ्यायला विसरू नका. त्रिकाळ आरती केंद्रामध्ये असते. सकाळी 8ची भूपाळी आरती, सकाळी 10:30ची नैवेद्य आरती, संध्याकाळी 6ची किंवा 6:30ची नैवेद्य आरती, महानैवेद्य आरती. तर नक्कीच त्या आरतीला देखील या दिवशी उपस्थित राहा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. मी खरंच सांगते, हे जे आता आज मी खरं सांगते सप्ताहाचा 5वा दिवस आहे, पण खरं सांगते अतिशय इतका उत्साह आहे ना की मी सांगू शकत नाही. मी असं वाटतं की बा हे दिवस संपूच नये, रोज ह्या सेवा चालूच राहाव्या. पारायण असेल, प्रहर म्हणजे प्रहरे जे असतात केंद्रामध्ये, नंतर त्याचबरोबर याग जे आहे चालू, ते असं ना इतकी रेलचेल असते ना केंद्रामध्ये की असं वाटतं की नाही दिवसभर तिथेच बसून राहावं. मी खरंच सांगते तुम्हाला,
वाटलं तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल की सप्ताहामधल्या दिवसांमध्ये मी कशा प्रकारे माझं सेवा करते आहे. नक्कीच मी याच्यावरती व्हिडिओ करेल आणि तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे माझी सेवा चालू आहे सप्ताह काळामध्ये. मी खरंच सांगते अतिशय मनापासून मला 7 दिवस संपूर्ण असं वाटतं अक्षरशः सप्ताहाचे आणि असं वाटतं अखंड ह्या सेवा सुरू राहाव्या. कारण की रोज स्वामीच्या केंद्रात जायला भेटत आहे. त्या सेवा त्यांच्या जवळ बसून करता येत आहेत. त्यामुळे याच्यापेक्षा जास्त मोठं पुण्य नाही मी खरंच सांगते. आणि ज्यांना कोणाला या सप्ताहामध्ये कुठल्याच सेवा जमल्या नाही त्यांनी ज्या मी सेवा आता सांगितल्या त्या नक्कीच सेवा करायला विसरू नका त्या दिवशी. आणि अशाच प्रकारे जे सांगितलं आहे अभिषेक करायला त्याप्रमाणे तुम्ही अभिषेक करायचं आहे. फक्त पाणी हे ते करून नाही तर व्यवस्थित शिस्तीने तुम्हाला ते मंत्र स्टेप बाय स्टेप म्हणत तुम्हाला ते तीर्थ म्हणजे अभिषेक करायचा आहे. प्यायच्या पाण्याने साध्या पाण्याने करा, पंचामृताने करा तरी सुद्धा चालेल. पण अशा प्रकारे साध्या पद्धतीने त्या दिवशी आपल्याला स्वामींची जी काही पुण्यतिथी आहे ती साजरी करायची आहे. तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळाली असेलच. तरी सुद्धा काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मी त्याचं उत्तर नक्कीच देईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.